झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। शेवटी सत्याचा विजय होतो हेच खरं। सावली वहिनी, तुला किती मिस केलं माहिती? या मूर्ख मुलीमुळे आजवर माझा खूप वेळा अपमान झाला, पण आज माझ्या नवऱ्याने सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली मारले। इतका मोठा अपमान माझा कधीच नव्हता झाला। या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही। साऊ, दादा, साऊ, काय विचार करून निघून गेली होतीस? एकदा सुद्धा तुला या भावाचा विचार करावासा नाही वाटला? अप्पूचा, बाबांचा, आईचा कुणाचाच विचार नाही केलास तू? कुठं फिरत होतीस एकटी? कुठं भटकत होतीस? अगं जाण्या अगोदर मला नाही सांगता आलं का तुला? नुसतं जीवाला घोर लावून ठेवलास। आता प्रसंगच असा होता की की मला कळत नव्हतं मी कुठे जावं, काय करावं। म्हणून मला वाटेल त्या दिशेने निघून गेले मी। मला काहीच कळत नव्हतं मी काय करू। अगं साऊ, मान्य आहे, प्रथेप्रमाणे पोरीचं लग्न झालं की तिचं माहेर सुटत, पण तुझ्या या गरीब दादाचं घर तुझ्यासाठी कधीच तुटणार नाही। मग का नाही गेली तू घरी? हक्कानं जायचं होतंस ना? तू घरी गेली नाहीस त्याचं मला किती दुःख वाटलं। मला माझीच लाज वाटायला लागली। अशा अडचणीच्या वेळी माझ्या बहिणीला तिच्या माहेरी जायची लाज वाटते। काय कमावलं मी? सांग ना साऊ, काय कमावलं? कुठल्या तोंडानं गेले असते मी घरी? आबांना काय सांगितलं असतं की की मी सासरहून माहेरी का आले? आणि जर असं अचानक गेले असते तर त्यांना असं वाटलं असतं की नक्कीच काहीतरी गंभीर झालंय म्हणून मी नाही गेले। सारंग सर इतके नाराज झाले होते ना, मला सुचत नव्हतं काय करू, मला कळत नव्हतं कुठे जाऊ, म्हणून निघून गेले। बर, ठीक आहे, आता ते झालं ना, ते झालं। परत असं नाही करायचं, असं कुठे बी जायचं नाही। थांब, आता घरच्यांशी एकदा बोल, त्यांना बरं वाटेल। लावतो फोन। तूच बोल। सगळे हॅलो बाळा सगदेवा, अरे काय साऊचा काही लागला का तपास? हा, काय कळलं का त्याच्याबद्दल? बाबा, साऊ साऊ साऊ, कानो कानो साऊ, कानो, हा हॅलो साऊ, हॅलो कानो साऊ, साऊ ते स्पीकर वर टाका ना। साऊ, अगं साऊ बाळा कुठं होतेस ग? अगं काय झालं होतं? बोल ना साऊ, काय तर बोल। एका शब्दानं तुझ्या या बापाला सांगावंसं वाटलं नाही। बाबा, बाबा तुम्ही शांत व्हा, मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते। सावली जा, निघ सावली।
तुझा पांडुरंग तुझ्यापाशी घेऊन आला मला. माझ्यासोबत येशील घरी? साऊ अगं पांडुरंगाचीच कृपा बघ. ते पंढरी आणि जणी पांडुरंगाच्या रूपातच आले बघ तुझ्या मदतीला. ए साऊ, ए बघ तू असं काय करू नका. या पुढं चौथाला सांभाळा. असं काय करतोय? इथं जीव काढणीला लागतो माहिती ना. जीवाला किती घोर लागला होता. काळजी घे लेकरा, सांभाळ स्वतःला आणि असं काही करायचं नाही बरं पुण्यांना. हो, तुम्ही दोघांनी काळजी करू नका, मी ठीक आहे आता. खेळते मी. पांडुरंगा, अरे तूच पाठीवा का? देवाचे एवढे मिस कॉल? ऑडिओ नोट आहे. फादर, अहो केव्हापासून तुम्हाला फोन करतोय, लागतच नाही. पण ते जाऊ दे, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. सावली सापडली फादर. वा, थँक्यू देवा, थँक्यू थँक्यू. शेवटी विठ्ठलाच्या मनात आणि त्या दोघांच्या नशिबात जे होतं तेच झालं. देवा तुमचं लक्ष आहे. अलका, अलका, आले. काय झालं? अलका सावली सापडली. काय? घरी आली. हा, आपल्याला तिला भेटायला जायला हवा. चल. अहो सापडली ना आता, मग कुठे जायचं आता? मग तिकडे जायला नको, गरज आहे ना आपली तिथे. चल. ऐका म्हणजे मी तुमच्या भावना समजू शकते, पण तिला भेटायला आपण आता तिच्या घरी गेलं तर जावंच लागणार. तिला भेटायला जावंच लागणार. त्या तिलोत्तमा मेहेंदळेला कळायला हवं ना. तिच्या घरची हवा जरी बदलली ना तर पहिली खबर या जगन्नाथला लागते. तिच्या बारीक सारीक गोष्टींवर या जगन्नाथचं लक्ष आहे हे तिला समजायला हवं. त्यात माझी पोरगी इतके दिवस बाहेर होती, कुठे होती, कुठल्या परिस्थितीत होती, तिला ह्या सगळ्या ह्याच्यात काय काय भोगावं लागलं याची चौकशी नको करायला. मला माझ्या लेकीला भेटल्याशिवाय तर काय आता चैन पडत नाही. चल. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज